3-4 वर्ष मी माझं तसं डी-एड झालेलं होतं. डी-एड झाल्यानंतर शिक्षकाची नोकरी लागली नाही. त्याच्यानंतर मी ग्रामसेवक म्हणून 4 वर्ष काम पण केलेलं आहे आणि ते सोडून मी हा शेळीपालनाचा व्यवसाय केलेला. आपला लवळ या ठिकाणी खान गोट फार्म या नावाने जवळपास 450 शेळ्यांचा गोट फार्म आहे. ह्याच्यामध्ये आपण केंद्र शासनाची जी नॅशनल लाईव्हस्टॉक मिशन म्हणजे ज्याला आपण NLM म्हणतो, त्या योजनेमध्ये आपण 2023मध्ये ॲप्लिकेशन केलेलं होतं. 200 शेळ्यांचा प्रोजेक्ट होता आपल्याकडे. तो प्रोजेक्ट आपला डिसेंबर 24मध्ये पूर्ण झालेला आहे आणि आज रोजी आपल्याकडे सर्व 450 प्राणी आहेत. त्याची सुरुवात कशी झाली होती पण? सर सुरुवात आपण ह्याची 2021 साली केलेली आहे. 10 शेळ्यांपासून सुरुवात केलेली होती. तर त्याच्यामध्ये आपण पहिल्यांदा ब्रीडिंगवरती काम केलं सर्वात महत्त्वाचं म्हणजे, आणि ते करत करत आपण पूर्ण अभ्यास करून घेतला. याचं वेगवेगळ्या ठिकाणी ट्रेनिंग घेतलं. शेळीपालनात ज्या महत्त्वाच्या गोष्टी आहेत म्हणजे दोन्ही गोष्टीचा आपण स्टडी केला त्याच्यामध्ये. पुस्तकी ज्ञानाबरोबर आपण प्रॅक्टिकली स्वतः सगळं काम केलेलं आहे त्याच्यामध्ये. आणि घरची ब्रीड आपण वाढवली. ज्या पाटी आहेत आपल्या त्या आपण पाटींची विक्री केली नाही. आपण संख्या वाढवत गेलो आणि फक्त बोकडांची विक्री केली. आणि असं करत करत आज जवळपास 5 वर्ष होत आलेत. तर आपल्याकडे टोटल सर्व 450 प्राणी आहेत. काय अडचणीला सामोरे जावं लागलं सुरुवातीला? सुरुवातीला अडचणी सर अशा होतात की बाहेरून ज्यावेळेस आपण शेळ्या विकत घेतो तर त्या फिरस्ती असतात, बंदिस्तमध्ये नसतात. बंदिस्तमध्ये करायला थोडासा प्रॉब्लेम येतो. एक जवळपास आमचे 6 महिने त्याच्यामध्ये गेले की फिरस्ती शेळी बंदिस्त करण्यामध्ये. म्हणून मग आम्ही असं ठरवलं की आपले जे घरी तयार होणाऱ्या ज्या पाटी आहेत त्या विक्रीच करायच्या नाहीत आणि त्या जन्मल्यापासून त्यांना बंदिस्तमध्ये ठेवायचं. आणि आज रोजी आपले जे 450 प्राणी आहेत टोटल 100% बंदिस्तमध्ये आहेत. म्हणजे बाहेर त्यांना 1 मिनिटसुद्धा शेडच्या बाहेर काढला जात नाही. आता याचं खाण्यापिण्याचं शेड्यूल कसं असतं? सर शेड्यूलचं असं काय म्हणजे एवढं तंतोतंत शेळीपालनामध्ये कुठली गोष्ट करण्याची आवश्यकता नाही, परंतु आपल्या सोयीनुसार आपण सगळ्या गोष्टी करू शकतो. आम्ही 2 टाईम चारा टाकतो त्यांना, सकाळी एकदा आणि संध्याकाळी एकदा. असं सकाळी काय म्हणजे 6चं किंवा 8चं असं टायमिंग पण फिक्स नसतं. आपल्या कामाच्या वेळेनुसार सगळी ॲडजस्टमेंट चालते आणि तेवढा प्राणी हा ॲडजस्ट करून घेणार आहे आपल्याला. 2 टाईम चारा टाकतो आम्ही. त्याच्यामध्ये एक दलवर्गीय आणि द्विदलवर्गीय असं दोन्ही चाऱ्यांचं कॉम्बिनेशन करतो, जेणेकरून शेळीला ज्या शरीराच्या गरजा भागवण्यासाठी प्रथिनं आणि ऊर्जा, ज्याला आपण कार्बोहायड्रेट म्हणतो आणि प्रोटीन म्हणतो, ह्या सर्व गोष्टी त्या चाऱ्यातून मिळतील अशा पद्धतीचा चारा आपण त्यांना देतो. त्याच्या आरोग्याची काळजी कशी घेतात? आरोग्याच्या काळजीसाठी सर तसं तर पाहिलं तर ह्या शेळीमध्ये खूप चांगला रेजिस्टन्स आहे. उस्मानाबादी शेळीमध्ये सहजासहजी ते आजाराला बळी पडत नाही. तरी पण आपण त्यांचं लसीकरण करतो वेळच्या वेळेला. आणि लसीकरणासोबतच जे छोटे मोठे आजार आहेत त्या सर्व गोष्टी आपण स्वतः वैयक्तिक शिकून घेतलेल्या आहेत. वेगवेगळ्या ठिकाणी ट्रेनिंग घेतलं आपण आणि प्रॅक्टिकली काम केल्यामुळं बारीक सारीक ज्या गोष्टी आहेत त्यांचे आजार वगैरे. थोडक्यात ह्याच्यामध्ये सर महत्त्वाचं आजारापेक्षा तुम्हाला निदान करता आलं पाहिजे की शेळीला नेमका आजार कोणता झाला आहे हे जर ओळखता आलं तर आपण त्याच्यावरती उपचार 100% करू शकतो. आता याचं मोठा यांना चारा लागतो खाण्यापिण्याचं, मग कुठं पिकवता का विकत घेता? सर ह्याच्यामध्ये काय होतं, शेळीपालनामध्ये किंवा कुठलाही तुमचा पशुपालनाचा व्यवसाय असेल तर विकत चारा घेणं म्हटलं तर तो प्रॉफिटेबल नाही. जवळपास तो चारा आपल्याला 6-7 रुपये 8 रुपये किलोनी पडतो. आणि स्वतःचा जर चारा असेल आपला तर ते 2-3 रुपये किलोप्रमाणे आपल्याला जास्तीत जास्त कॉस्ट येते त्याची. तर जेवढा तुमचा घरचा चारा असेल तरच आपल्याला ते प्रॉफिटेबल होतं. आम्ही बाहेरचं 1 किलो पण चारा विकत आणत नाही. सगळं स्वतःच्या शेतामध्ये चारा लावतो आणि त्या चाऱ्यावरच आपलं जनावरांचा उदरनिर्वाह करतो. आता याचं मार्केटिंग कसं असतं? सर मार्केटिंग आम्ही बिलकुल कुठं जात नाही विक्रीला किंवा जाण्याची आवश्यकता पण भासत नाही. आजपर्यंत आम्ही एक पण प्राणी विकण्यासाठी बाहेर गेलो नाही. सर्व जाग्यावरून विक्री होते प्राण्यांची. काय कशा किमती असतात ते? सर ते साईजनुसार असतं, वयानुसार, वजनानुसार त्याच्यावरती वेगवेगळ्या प्रकारचे रेंज. आता 6 महिन्याचा बोकड असेल तर बकरी ईदचे जे बोकड असतील ते प्रत्येकाची रेंज, किंवा लहान पाटी असतील, मोठ्या शेळ्या असतील, असं प्रत्येकाचं वय आणि वजनानुसार रेट त्यांचा वेगळा वेगळा राहतो. तरी कशा असतात तरी काय? म्हणजे त्याच्यामध्ये बघायला गेलं तर एक साधारणतः कमीत कमी 10,000 मिळतात. जास्तीत जास्त एका प्राण्यामागे 20,000पर्यंत मिळतात. आणि जे ईदचे जे बोकड आहेत मोठे आहेत ते 40-50 हजार रुपयेपर्यंत एक बोकड जाऊ शकतो. काय शिक्षण वगैरे किती झालं? सर शिक्षण BA D.ED झालं आहे माझं. ते करत करत त्याच्यानंतर मग 2021 साली आपण म्हणजे ह्या व्यवसायाकडे वळण्याचा उद्देश एकच होता की लॉकडाऊनमध्ये म्हणजे कोरोनाच्या कालावधीमध्ये आपण हा व्यवसायाकडे वळालो. बाकी सगळ्या व्यवसायांचे मार्केट सगळे डाऊन होत होते आणि मटण जे बोकडाचं मटण आहे त्याचंच मार्केट चांगलं राहिलेलं होतं. त्यावेळेस मग आपण 10 शेळ्या घेतल्या होत्या आणि त्या 10 शेळ्यांपासून मग आपण ह्या व्यवसायाला सुरुवात केली. नोकरीसाठी प्रयत्न वगैरे काय?
सर मी नोकरी पण केलेली आहे एक 3-4 वर्ष मी माझं तसं डी.एड झालेलं होतं. डी.एड झाल्यानंतर शिक्षकाची नोकरी लागली नाही. त्याच्यानंतर मी ग्रामसेवक म्हणून 4 वर्ष काम पण केलेलं आहे आणि ते सोडून मी हा शेळीपालनाचा व्यवसाय केलेला आहे. काय तरुणांना काय आव्हान करा? नाही सर, ह्याच्यामध्ये काय होतं आहे, आजच्या तरुण पिढीला जे आहे, तुम्ही एखादा व्यवसाय चालू केला तर लगेच तुम्हाला इन्स्टंट पैसा पाहिजे असतो. म्हणजे 1 महिन्यामध्ये किंवा 2 महिन्यामध्ये 4-6 महिन्यामध्ये लगेच पैसा पाहिजे असतो. तर ह्या व्यवसायामध्ये आपल्याला संयम ठेवावा लागेल. मिनिमम तुम्हाला 2-3 वर्ष ह्याच्यामध्ये संयम ठेवावा लागतो. तुम्हाला पैसा मिळतो, परंतु तो खर्च तुमचा त्या व्यवसायामध्येच खर्च होईल किंवा तुम्हाला संख्या वाढवण्यासाठी जे गरज आहे तर तुमच्याकडे संख्या वाढेल, भांडवल वाढेल, पण पैसा जास्त मिळणार नाही. तर एक 3 वर्ष जर ह्या व्यवसायामध्ये संयम ठेवला तर तुम्हाला परत मागे वळून पाहण्याची आवश्यकता भासत नाही आणि ह्या व्यवसायामध्ये कधी तुम्हाला म्हणजे पैसे मिळायला सुरुवात होतील हे पण लक्षात येत नाही.